आदिपूज्यं गणाध्यक्षम् उमापुत्रं विनायकं श्रीगणेश। प्रिय गणेश भक्तांनो, गोकुळनगर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ दहिसर पूर्व आपले सहर्ष स्वागत करत आहे। गणेश भक्तांनो, नुकत्याच पॅरिस येथे झालेल्या जागतिक ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीयांनी उत्तम यश मिळवलं। धावणीमध्ये अविनाश साबळे, नेमबाजीत मनू भाकर आणि नीरज चोपडाला भालाफेक स्पर्धेत रौप्य पदक मिळालं। हे आहेत खऱ्या अर्थाने आपल्या स्वप्नातल्या नव्या भारताचे नवे शिल्पकार। आज आपला भारत अनेक क्षेत्रात प्रगतीची उंच उंच शिखरे गाठतो आहे। आरोग्य सेवा, आधुनिक शिक्षण, डिजिटल सुविधा आणि कृषी सुधारणा या व अशा अनेक बाबतीत आज भारत एक एक पाऊल पुढे टाकतो आहे। नव्या युगाची नवी आव्हाने आनंदाने स्वीकारतो आहे। परंतु आपण भारतीय, आपण या नव्या भारताच्या विकासात खरंच भारताची साथ देतो आहोत का? नाही। कारण आजही आपण भारतीय अडकलो आहोत ते जातीयता, धर्मांधता, भाषाभेद, आरक्षण यांसारख्या व्यर्थ प्रश्नांमध्ये व परस्परात भेदभाव करण्यामध्ये। म्हणूनच मग स्वतःच्या शैक्षणिक सामाजिक विकासाकडे अधिक लक्ष न देता स्वतःच्या स्वार्थी मागण्यांसाठी आपण सारे आंदोलने, मोर्चे, दंगल, जाळपोळ, तोडफोड यांसारखे हिंसक मार्ग वापरत चाललो आहोत। पण खरंच या अशा मार्गाने आपण आपले ध्येय गाठू शकतो काय? आजचा विद्यार्थी, भारतीय तरुण या सगळ्या बाबींमुळे पूर्णपणे गोंधळून गेलाय आणि सीईटी, नीट, यूपीएससी, एमपीएससी, सेटनेट अशा उद्विग्न चक्रामध्ये अडकून स्वतःच्या करिअरच्या चक्रात फसून गेलाय। भारतीयांनो, अजूनही विचार करा। जात, धर्म, भाषा, प्रांत अशा भेदात अडकून आपण खरंच प्रगती करू शकतो का? 21व्या शतकाची नवी आव्हाने पेलू शकतो का? नाही ना। भारतीयांनो, अहो, जेव्हा एखाद्या संकटात, अपघातात एखाद्याला रक्ताची गरज लागते तेव्हा आपण रक्तदान करणाऱ्या व्यक्तीची जात, धर्म, भाषा, प्रांत काहीतरी पाहतो का? नाही ना। तिथे असते ती फक्त एकच जात, एकच धर्म आणि एकच भाषा, माणुसकी आणि मानवता। भारतीयांनो, सर्व धर्म समभाव, समता, बंधुता या साऱ्या पायावर तर आपला भारत देश ठामपणे उभा आहे। हा असा संपन्न भारत टिकवण्यासाठी आपल्याला आरक्षण, भाषाभेद, जातीयता, धर्मांधता या सर्व चक्रातून बाहेर यावं लागेल। आपण सर्वांनी एकत्र येऊन समाजात नव्या विचारांचं परिवर्तन घडवावं लागेल आणि शिक्षण, अपार कष्ट, जिद्द, मेहनत आणि आपली एकता, समानता या मार्गाने जाऊन भारताला या जगातील सर्वश्रेष्ठ राष्ट्र बनवण्याची प्रतिज्ञा घ्यावी लागेल।
चला भारतीयांनो, आज आपण संकल्प करूया, मानवता जपूया आणि प्रगती करूया. हे गणराया, असा समर्थ भारत घडवण्यासाठी आम्हाला बुद्धीही दे आणि शक्तीही दे. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आदिपूज्यं गणा